लोकसभा निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झालाय। या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी करत तब्बल 30 जागा जिंकल्या। सांगलीमधील अपक्ष विशाल पाटील यांनीही विजय मिळवत काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या 31 वर पोहोचली आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 10 जागांपैकी तब्बल 8 जागा जिंकल्या। यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवारांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना मात्र या निवडणुकीत तगडा झटका बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मिळवलेल्या यशाचा मुद्दा पकडून कोल्हापुरात एक बॅनर लागलाय। स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला असून यावर सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारले कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आलाय। युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा बॅनर लावला असून हा चांगला चर्चेचा विषय ठरलाय।